संपदाल्लेख्य समल्लेखन वित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामावुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगां तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परशिव। वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये
जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवार यांचं स्मरण करून महामंगलारती निमित्त उपस्थित सर्व भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करून आपल्या सानिध्यामध्ये प्रतिवर्ष गणेश उत्सव वा दुर्गा महोत्सव या ठिकाणी आपण साजरी करतो. विशाल काया असलेले हे शरीर गणेशाच्या मूर्ती, त्या मूर्तीच्या सानिध्यामध्ये भक्ती भावनाने श्रद्धेने आपण काय करतो, त्या ठिकाणी आराधना करतो आणि त्यानंतर आरतीही करतो. हे गणेशांना किंवा दुर्गा माता एवढं स्तुती, एवढं गुणगान, एवढा जय जयकार होण्याचं काय कारण असेल, किंवा त्यांच्यासारखं तुम्हाला बी जय जयकार असं करून घ्यावा असं वाटते का? तुमचं गुणगान करावं, तुमच्या पूजापाठ करावं, तुमच्या वाहवा करावं तुम्हाला वाटते की नाही? वाटते. तुमचं स्तुती करावं, तुमच्या आपुलकी करावं प्रत्येकाला वाटते. कोणी शिव्या द्यावं असं कोणाला वाटत नाही. तुमचा कोणीतरी निंदा करायला पाहिजे, कोणीतरी काहीतरी छळ करायला पाहिजे असं कोणालाही वाटत नाही. प्रत्येकाला वाटते की आमच्या गुणगान व्हावं, आम्हाला मान मर्यादा मिळावं. तर काय करावं सांगू का? काय करावं असं व्हायचं असलं तर 4 गोष्टी तुम्हाला करायचंय. तुम्हीही पूज्यवान होऊन जाणार, तुमचंही गुणगान होणार, तुमचं बी वाहवा होणार, कीर्तीचा पताका फडकणार. करावं काय? प्रतिवर्षी आपण पाहतो गणपती काय करतो तसं आपण करायचं. गणपती काय करतो तसं आपण करायचं. काय काय करतो गणपती? आहे ते मातीचं किंवा दगडाचं किंवा कुठला तरी धातूचं गणपती, वरीबी आहे. पितळाचा गणपती राहतात, चांदीचा राहतो. परवाच्या दिवशी आम्हाला चांदीचा गणपती दिले 11 तोळ्याचं. आला का? कुठल्या तरी एक वस्तूपासून बनलेले जो मूर्ती इथं आणून आपण बसतो, तर त्याला पूजा पाठ करतो. त्यांच्या काही गुण आपण धारण करायचं. काय गुण आहे त्यांच्याकडं? ते तर मातीचं आहे. बघा, एकमेव प्रथम त्यांच्या गुण. इथं लुच्चा, लफंग, चोर, डाकू कोणी आलं तरी तुम्ही का आलात म्हणून गणपती म्हणत नाही. पहिली गोष्ट विचारलं का तू कस काय आलास, तू बरोबर नाही, त्यानं छान आहे, असा गणराया कधीही बोलत नाही. पहिला एक गुण. दुसरा, परनिंदा ते करत नाही.
कोणाचाही निंदा ते करत नाही. तिसरी गोष्ट, परयाचना ते करत नाही. तू दिलं तर तू ये आरतीला, न दिलं तर तू येऊ नको सुद्धा ते म्हणत नाही. मंडळ म्हणतील तुम्हाला, परंतु गणपती मात्र कधी म्हणत नाही. लक्षात आलं का? अजून बोलविल्याशिवाय ती येत नाही. हे सगळं लक्षात घ्या. मी काय काय बोललो. गणपती स्वतःहून तो आला का? वाजत गाजत मस्त भजन करत त्याला घेऊन आलेत. मूर्ती घेऊन येता वेळेस स्वतःहून चलत येऊन इथं बसलेले नाही. त्याप्रमाणे आपणही समदृष्टीने न्याहाळी, आपला दृष्टी कोणी का असो, कसेही असो, त्यांच्या प्रती निष्ठा बाळगल्यानंतर आणि त्यांच्या प्रती असलेले दुष्ट वृत्तीबद्दलही सुद्धा काही न बोलता, त्यांच्या अनाचाराला सुद्धा अवहेळन न करता, दुपारी छान प्रवचन झाले. कुठं? सगरोळीला. भरपूरही गोष्ट आपण सहज बोलून जातो. आपल्याला वाटते छोटा गोष्टी आहे, मोठा कसा होईल असा विचार करून आपण पट 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 बोलून टाकतो. झाला, मोकळं होऊन जातो. बोलून मोकळं होणार आहे, परंतु हेंडगा लागणार आहे हे कळणार नाही आम्हाला. लक्षात आलं का? मोठा अनाहुत होणार आहे. बोलल्यामुळंच महाभारत घडलं हे लक्षात घ्या. कुठल्या प्रकारच्या अपेक्षा त्या ठिकाणी नाही. एकमेव लक्ष्य आहे, आमच्या शिष्यांचं जो कल्याण व्हावं, त्यांच्या भला व्हावा, एवढाच अपेक्षा बाळगतो. तर एकदा भिक्षा मागितल्यानंतर भिक्षा दिली त्यांना. विस्तारपूर्वक सांगत नाही. तू विस्तार ऐकायचं असलं तर आजच्या दुपारीचं प्रवचन तुम्ही यूट्यूबमध्ये जाऊन ऐका. म्हणजे पुरा विस्तार सगरोळीच्या प्रवचन मध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. सहज बोलून गेली बाई, अरे तुला आता आता दान केलो, अजून कशाला आलास? छोटासा बाळ आहे, 7-8 वर्षाच्या लेकरू, आता आता आला होतास, अजून कशाला इथं आला? आता तुला भरपूर दिलो होतो भरून भरून. माय, माझा गुरुमावलीला तृप्त झालेले नाहीये, अजून 1-2 पोळी दे. गोरक्ष बोलतो, हाक मारतो, अलख निरंजन भवती भिक्षां देही. मा, थोडा वाडा मला, माझ्यासाठी नकोय, माझा गुरुमावलीसाठी पाहिजे. एवढा तुझा आपुलकी तुझं गुरुमावली प्रती असेल तर एक गोष्ट तुला करावा लागते. काय? तुझं एक डोळा फाडून दे म्हणते. खरा तुझा निष्ठा तुझा गुरुच्या वरी आहे ना. तुम्ही देणार का 2 पोळे? हा, बिलकुल देणार. तत्क्षणी फाडलं आणि हातात धरलं. उशीर केला नाही. माय, लवकर आणा. ते घाबरली. म्हणून कुठल्याही भिक्षुक असो, कुठल्याही संत असो, कधी कधी अनावधानानं अपशब्द जाता कामा नये. विपरीत घडल्यानंतर अवघड होईल. वाहू लागले, डोळा फाडून ठेवलेले. हे कशाला बांधलास? काय झालं ते सांग. काढून पाहिल्यानंतर एक डोळाच नाही. कुठं आहे रे तुझा डोळा? नाही नाही, पहिले तुम्ही जेवा, नंतर मी सांगतो तुम्हाला. मुठ्ठीमध्ये होतं डोळं. या हातात काय? उघडून बघितलं तर डोळा आहे. कोण केले रे तुझे अवस्था?
ते मी आता सांगणार, पहिले तुम्ही जेवा. तर ते डोळं अभिमंत्रित करून अजून डोळं परत त्याला लावले. गोरक्षाला मच्छिंद्रनाथ लावल्यानंतर डोळं उघडलं. नंतर तुला मी प्रसन्न झालो, काय मागायचे माग. ते लेकरू काय मागते माहितीये का? ज्यानेही मला हे अवस्था केलेली आहे त्या माताला तुम्ही शाप देऊ नका, त्याला क्षमा करून टाका. दया क्षमा दाना पूजा जपा ध्याना इति धर्मस्य संग्रह, हे गुण त्यांच्याकडे असते. क्षमा केलो म्हटलं तरच मी प्रसन्न होईल माऊली, असं म्हणून त्या गुरुच्या चरणावरती त्यांच्या डोकं नतमस्तक झाल्यानंतर इतकं प्रसन्न होऊन गेले. नंतर सांगितले, गोरख माझ्यापेक्षा एक पाऊल तू पुढे गेलास. मला असं वाटत होतं कधी कधी मला ईर्ष्या करणाऱ्या लोकांना मी शिक्षा देत होतो, परंतु तुझ्यापासून मला हे शिक्षा आम्हाला मिळाले. दुःख देणाऱ्याला सुद्धा कृपा असावं, हे भावना तुझं भारी आहे, असं म्हणून त्यांना कृपा आशीर्वाद करतात. त्याप्रमाणे या गणरायांना पाहून आम्हाला काय वाटायला पाहिजे? यांच्याकडे याचना नाही, यांच्याकडे निंदनीय नाही, यांच्याकडं न बोलविता येणार नाही. या प्रकारे गुण यांच्याकडे आम्ही पाहतो. तसंच गुण या दगडामध्ये या मातीमध्ये जे आम्ही पाहणार आहे त्या सारखंच आपणही सुद्धा मूर्तिमंत, कोणाला याचना न करता, कोणाला न सतवता, कोणाच्या निंदा न करता त्या प्रकारे आम्ही जीवन व्यतीत केलो. तुम्हाला बोलायचं गरज नाही, तुम्हाला उचलून घेऊन जातात, मातीत नाही हो, घरी जबरदस्ती करून तुम्हाला घेऊन जातात, तुमच्या पूजा पाठ करतात. काय देवासारखा माणूस आहे असं म्हणून तुमच्या गुणगान होतील. परंतु एवढं सहनशीलता आमच्या जवळ येणे फार कठीण आहे. त्याकरता सहना ही संतों का गहना आहे, त्यांच्या शोभा आहे. म्हणून अनेक संत तुम्ही पाहिलेले आहेत, अनेक संतांचा गुणगान सुद्धा तुम्ही ऐकून आहात. दूर ढकलणारे ते लोक आहेत. लक्षात घ्या, घरामध्ये भानगडी झाल्यानंतर, माय ऐकू लागले का? नवरा बायकोच्या भानगडी झाले, समजा भांडण, भांडणाच भानगडी म्हणतात, भांडण म्हणतात, भांडण. भांडण असं विकोपाला गेले तेरी मेरी तेरी मेरी तेरी मेरी हो, त्यांच्या शिवे देणे, यांचा थप्पड देणे. बरेचसे लोक दोघाला बी सांत्वन केले, समाधान होईल का? गाव तमाम सांत्वन केलं तरी समाधान होत नाही. किंवा नवरा नवरी, सती किंवा पती, सती स्वतः होऊन एखादी येऊन डोक्यावर हात फिरवून गालावर थोडं असं असं करून काय म्हणतात, हात फिरविलं तर जग समाधान करायचं गरज नाही, ऑटोमॅटिक पूर्ण समाधान होते. मूल ठिकाणी ज्यावेळी आपण समाधान होतो त्यावेळी झालो मी पूर्ण तृप्त. त्याकरता ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या प्रेमळ भाव आपल्या जीवनात येण्यासाठी आपण काय करावं लागेल?
त्याप्रमाणे आपण वर्तन करावं लागेल. पूर्ण मिटून जाते, पूर्ण समाधान होऊन जातात. अशा प्रकारच्या विशेष गुण असलेले संत. चोखा मेळाचा तुम्ही ऐकला असाल ना? चोखा मेळा सांत्वन करण्यासाठी सती नाही, सांत्वन करण्यासाठी स्वतः पांडुरंग येऊन त्यांच्या डोक्यावर हात फिरवतो आणि गालावर हात फिरवतो. चोखा कशाला एवढा ताण घेतोस असं म्हणून उराला लावून घेते. किती समाधान झाला असेल विचार करायचं गोष्ट आहे. सगळे दुनिया ढकलले त्याला, न शिवणारा समाज असं म्हणून ढकलले, परंतु देव कुठं ढकलणार आहे? शुद्ध भाव ज्यांचा देव अंकित, जात बघून देव तुमच्या जवळ येत नाही. देवाला काय पाहिजे? कोणता जात पाहिजे? त्याला शुद्ध अंतःकरण प्रेम असणारा भक्तांच्या आवड देवाला असतो. जातीहीन न मने ज्योतिताही नवे, जाती विजाती अनबेड देव नलिदात जात सर्वज्ञ. जे देव कोणावर प्रसन्न होतो तो खरा जातीवंत आहे. म्हणून हे परीक्षा करणारे बी लोक होते त्याला, त्यावेळेला तुम्ही पाहिले असेल. बायको हट्ट धरले चोखा मेळाचं, पांडुरंगाचं दर्शन तू करून घेतोस, परंतु मला का करू देत नाही तू? त्या प्रकारे तू बी चिंतन कर, भक्ती कर, प्रेम कर, भावना ठेव. कसा भेटणार नाही पांडुरंग? आज अशा प्रकारच्या भक्ती करणारे तुम्हाला तर जीव घालणार आहेत, परंतु तुमच्या सोबत पांडुरंग बसून जेवायला पाहिजे. स्वयंपाक शुद्ध झाल्यानंतर देव धावून येतो. दोघांनाही सुद्धा प्रसादाचा व्यवस्था करते माय. तर प्रसाद घेता 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 नंतर ताक पिताना ताक सांडले म्हण त्याच्या अंगावर. कोणाचं? पांडुरंगाच्या अंगावर ताक सांडले. तसंच जाऊन तिथंच थांबले. कुठं? पंढरपूरला जाऊन तसंच थांबले. येऊन पाहतो पुजारी, हे ताक कस काय सांडले? हे ताक कस काय सांडले हे प्रश्न पडला. आणि काही लोक पाहिलेले म्हटले, हे गडबडमध्ये जेवताना ताक पिता वेळेस सांडलेले चोखा मेळाच्या घरी आले होते तुमचं पांडुरंग म्हटले. विचार करा. देव अंकित तयाचा. अशा प्रकारच्या शुद्ध भावना बाळगल्यानंतर साकार रूप धारण करून देव धावून तुमच्या जवळ येतो. तो तर निराकार आहे, परंतु आकार तुमच्यासाठी, भक्तासाठी आकार लासी, आकार घेऊन येतो. त्याप्रमाणे तुम्हा सर्वांच्या भक्तीसाठी गणराया आकारी होऊन या ठिकाणी तुम्हाला साकार स्वरूपामध्ये विराजमान होऊन जो प्रेमळ मनानं पूजा पाठ करतात, आरती करतात, चिंतन करतात. गणपती किती आहे? गणपती किती आहेत इथं बघा. आता जाता जाता कोणी म्हणतील आमचंच गणपती इथं आहे बघा, आमचं गणपती इथं आहे बघा. गणपतीला विचारा तू कोणाचा आहे? गणपती काय म्हणतील? मी सगळ्याचा आहे, मी एकाचा नाही. पण आम्ही समजून घेतो आमचं तुमचं. आमचं तुमचं ज्यावेळी येणार आहे त्यावेळी गणपती म्हणणार आहे तुमचं मी नाही. त्याप्रमाणे आपल्याला आता कळाले, आपल्या गावामध्ये अजून 3-4 गणपती जन्म घेतलेले आहेत. अशा प्रकारच्या जन्म देऊ नका गणपतीला. कारण
सगळं गणपतीजवळ महाराज जात नाही हे लक्षात ठेवा. हा, कोणता गणपती जवळ तुम्हाला समाधान वाटते तिथं जाऊन बसा. माय उद्या ट्रायल करून बघा, सगळ्या गणपती जवळ 5-5 मिनिट बसून बघा. इमानदारीनं इथं येऊन सांगायचं तुम्हाला समाधान कुठं झालेले आहे, नंतर आम्हाला सांगायचं. कारण तिथं गणपती बोलत नाही, इथला गणपती बोलत राहतो म्हणून तुम्हाला समाधान वाटतं. हे बोलणारा गणपती आहे, तिथं न बोलणारे गणपती आहेत. तिथं बी पूजा चालू आहे, ते गोष्ट वेगळी. इथं गणपती बोलतो, गणपती खातो, गणपती राहतो, सगळं व्यवस्थित फिरतो. हा, करते की नाही सगळं गणपती. दक्षिणा बी घेतो गणपती, लक्षात आलं. परंतु ज्यावेळेस अशा प्रकारचे प्रेम करणारा साकार स्वरूपात असलेले सद्गुरु माऊली तुमच्या सानिध्यात असल्यानंतर आपल्याला काय सांगायचं गरज नाही. अशा प्रकारच्या आनंदाचा सोहळा या ठिकाणी पार पडत आहे. झालं आता किती दिवस राहिले, आता पाहता पाहता 2च दिवस शिल्लक राहिलेत. म्हणून तुम्हा सर्वांचा सेवेचे प्रतिफळ म्हणून सद्गुरु माऊलीचा कृपा आशीर्वाद, गणरायांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला निरंतर लाभो एवढा अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द या किरणी विराम करू. सांब जय नमः पार्वती हर हर हर.